स्क्रीन दिसते का तुम्हाला माझी? नाही. नाही सर, नाही सर. आता दिसते? हो सर. तर 3 वे ह्याने येतो आणि सर्वात स्ट्रॉंग सीएसएस कुठली आहे? एक्सटर्नल. मी ती एक इथे एक डिव दिला आणि त्या डिवला मी हाईट विड्थ दिली आणि बॅकग्राऊंड कलर रेड दिला ह्या फाईल मध्ये येऊन त्या क्लासला. आणि इथे एक हे हेड मध्ये एक मी स्टाईल लिहिली, तिथं बॅकग्राऊंड कलर मी ग्रीन लिहिला आणि पुन्हा इथेच ह्याच्यामध्ये इनलाईन मध्ये एक कोणता तर पिंक कलर दिला. तर कोणती सीएसएस लागेल हो? पिंक लागेल ना सर? पिंक लागेल. मी इथं नाही दिली आणि एम्बेडेड ठेवली आणि एक्सटर्नल ठेवली तर कोणती लागेल? इंटरनल लागेल का एक्सटर्नल लागेल? एक्सटर्नल वाला. नाही, ही लागेल हेड आणि सर्वात नंतर ही लागेल. ओके, हो. ते आपण बघू. .html. ओके, आणि ह्याची पण एक काय बनवू आपण? फर्स्ट काय हवं आपलं? HTML. padding 0, margin 0, next box size border box. ओके, आणि याची लिंक देऊन टाकू इथे. सेल्फ क्लोजिंग टॅग आहे लिंक. ओके, सेल्फ क्लोजिंग टॅग किती किती आहेत सांगू शकते कोण? सर लिंक आहे, इमेज आहे. हा, आणि अँकर टॅग आहे सर. अँकर टॅग नाही आहेत. आणि इनपुट आपला फॉर्म झाले तुम्हाला? काय सर? फॉर्म झाला? फॉर्म फॉर्म नाही सर. फॉर्म नाही झाला का? ठीक आहे. इनपुट एक आहे ते फॉर्म मध्ये येत आहे. ठीक आहे, नॉर्मली तर हे 3च आहेत. बरं, आता मी बॉडीला काय केलंय हो? इथे एक्सटर्नल मध्ये फाईल मध्ये बॉडीला काय केलंय? बॅकग्राऊंड कलर काय केला हो मी? रेड. ओके, आता मी इथे एक स्टाईल तयार करतो एम्बेडेड. कोणती लागली हो? ग्रीन लागली ना? आणि इथे एक इनलाईन मध्ये लिहिलं. कोणती लागेल आता? ही गोल्ड लागली ना? ठीक आहे, तर म्हणजे कुठली सीएसएस कॅच करणार तो? लाईन सीएसएस. होय.
सेकंड नेटवर्क चेक करते हैं. लाईट केली. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे इथं. तर सर्वात स्ट्रॉंग कोणती आहे? इनलाईन आहे. त्याच्यानंतर जर इनलाईन दिली तर नाही तर कोणती आहे? एम्बेडेड किंवा इंटरनल. बरोबर आहे. हा सर. आणि नेक्स्ट आहे एक्सटर्नल. ओके, ओके सर. इथपर्यंत क्लिअर आहे. चलो नेक्स्ट जाऊ आपण. आता आपण जे काही कंटेंट वगैरे लिहितो, एखादी आपण कार्ड वगैरे काही बनवला, जे आपले हेडिंग्स आहेत, हेडिंग H1, H2, H3, H4, H5, H6, H7 पर्यंत आहे का हेडिंग? नाही सर. नाही. आपल्याला प्रोव्हाइड केले किती HTML टीमनी हेडिंग? 6. 6 का सर? हो. H1 to H6 बरोबर आहे. हो सर. आणि एखादी आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर ती कशात टाकतो आपण? पॅरेग्राफ मध्ये टाकतो. बरोबर आहे. पी. तर आपण डमी टाकू लोरे. ओके. आणि एखादी बटन वगैरे आपल्याकडं सेव्ह नावाचं केलं आपण. ओके. त्यानंतर काय असू शकते अजून आपल्याकडं? इथे वरती एक हेडिंग देऊ H1. ओके. त्यानंतर आपण एक लिस्ट देऊ. लिस्ट मध्ये UL बरोबर आहे. अनऑर्डर लिस्ट याला हा सर. आहे. 1 2 ओके. तर डमी टाकतोय तोपर्यंत. हे डमी टाकलं आपण सगळं. हे जे काही टाकलं आपण ते काय टाकलं? सेपरेट सेपरेट आहेत सगळे. H1 आहे, पॅरेग्राफ आहे, UL लिस्ट आहे, पुन्हा बटन आहे. मग हे सेपरेट असल्यावर काय होतं हो? जर तुम्ही एखादी मोठी स्क्रीन वगैरे छोटी घेतली तर रिस्पॉन्सिव्हच्या वेळेस तो काय होईल हो? इकडे तिकडे डिस्टर्ब होऊन जाईल. बरोबर आहे ना? हा. तर ह्या सर्व गोष्टी आपण काय करतो? एका डिव्हिजन मध्ये रॅप करतो. त्यालाच आपण काय इथे शॉर्टकट मध्ये वापरले हो? डिव्ह. ओके. ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो? एका डिव्ह मध्ये रॅप केल्या. ओके. ठीक आहे. पण आता काय झालं? सिमेंटिक टॅग आलेले आहेत. तर त्या सिमेंटिक टॅग मध्ये ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते सेक्शन वाईज व्हायला पाहिजेत. ओके. मग आपण जे काही कंटेंट टाकतो एका डिव्ह मध्ये रॅप करायचं. किंवा नसेल लागत तर एका डिव्ह मध्ये एक दोनच गोष्टी असल्या तर त्या काय करायच्या हो? सेक्शन वाईज टाकायच्या. ओके. आणि सगळं स्ट्रक्चर आपला कसं चालणार आहे? तो सेक्शन वाईजच जाईल. ठीक आहे. इथं दाखवते, एक ओपन करू आपण.
हे दिसतंय तुम्हाला कोड? हो सर. आता बघा हे हिडर आहे वरचा. त्या हिडर मध्ये काय काय टाकले होते त्यांनी? हिडर मध्ये एक नाव आहे. हे सिमेंटिक टॅग आहेत. सिमेंटिक टॅग आहेत. लक्ष तुम्हाला झाले का सिमेंटिक टॅग? नाही सर. नाही झालं. ओके, ते होतील नंतर ना हळूहळू. तर हे हिडर आहे. हिडर मध्ये कसं नाव बार टाकले. नाव बार मध्ये एक डिव घेतलेला आहे. त्या डिव मध्ये अजून 2 डिव घेतलेले आहेत. ओके, आणि त्यामध्ये इथे एक लोगोसाठी एक आहे आणि एक कशासाठी आहे हो? ते लिस्ट साठी. ओके, तर काय केलं त्यांनी? हे लोगो आणि ही लिस्ट एका डिव मध्ये रॅप केली आणि ते 2 डिव एका दुसऱ्या डिव मध्ये रॅप केले. ठीक आहे, आणि त्यानंतर हा डिव नावबार मध्ये रॅप केला. एक मिनिट. हॅलो. कोणी काय बोलत होता का? नाही सर, मीच. तर तो डिव एका नाव मध्ये रॅप केला आणि हिडर मध्ये तो नाव हिडर मध्ये आहे रॅप केलेला. ओके, तर हिडर साठी एक हिडर नावाचा टाइप सिलेक्टर आहे, तिथं टॅग आहे. ओके, आणि बाकीच्या गोष्टीसाठी काय हो? सेक्शन्स आहेत आपल्याकडे. आता इथे एक हिरो सेक्शन आहे. हिरो रॅपर क्लास दिलेला आहे. त्यामध्ये खूप सारे डिव आहेत. ओके, आता ही इमेजेस आहेत ते एका डिव मध्ये रॅप केलेले आहेत आणि मग त्या बाकीच्या गोष्टी डायनामिक येऊ लागला हा कोड, त्यामुळे ते कळणार नाही तुम्हाला कसं आहे. तर इथे सिंपल एक एक म्हणजे असे 3 इमेजेस आहेत आणि ते प्रत्येक एक इमेज एका एका डिव मध्ये रॅप केलेले आहे आणि ते तिन्ही डिव ह्या सेक्शन मध्ये रॅप केलेले आहेत. ओके, तसाच इथे अजून एक हिडर आहे आपल्याकडे. तो पण वरचा हिडर जसा आहे सिमिलर तेच वे आहे इथे पण यूज केलेला. ओके, एवढंच की ते लिस्टच्या नंतर इथं काय केलं तिने अँकर टॅग मध्ये 2 बटन तयार केलेले. ओके, आणि ते एका डिव मध्ये रॅप केलेले. हे तिन्ही गोष्टी, हा लोगो, हे लिस्ट, हे बटन आणि तो लॉग इनचा, हे एका डिव मध्ये रॅप केले आणि हा डिव एका दुसऱ्या डिव मध्ये रॅप झालेला आहे आणि तो डिव न्यावामध्ये आणि न्याव हा हिडर मध्ये रॅप आहे. ठीक आहे, सिमिलर वे इथे एक सेक्शन आहे बघा. ठीक आहे, आता इथे एक त्यांनी कंटेंट इथं एक डमी टेक्स्ट म्हणजे एक डमी म्हणल्यापेक्षा एक टेम्पररी तिथं लाईन ठेवायची होती. तर त्यासाठी स्पॅन मध्ये टाकलंय, नाहीतर अदरवाईज कशामध्ये यायला पाहिजे हो? हे हेडिंग मध्ये यायला पाहिजे. ओके, कळते ना? थोडंसं कोड तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करते. सेक्शन वाईज म्हणजे कसं केलं जाते, स्ट्रक्चर कसं बनवलं जातं. आणि नंतर एक डिव आहे, त्या डिव मध्ये इकल ही इमेज आणि हा इकलला राईट साइड पार्ट दुसऱ्या डिव मध्ये.
ठीक आहे, आता इथे समजून येईल तुम्हाला. हे बघा, एक हे अशी आपल्याला रेडीमेड क्लास भेटले जातात बुटस्ट्रॅपमध्ये. की कॉल एट एल जी वगैरे काय आहे, नंतर आपल्याला बघणारच आहे. तर हे जे काही इमेज वगैरे जे आहे आणि इथला वरचा जे काही हे बनवलेलं आहे त्यांनी स्पॅनमध्ये वगैरे, तो ह्या एका ड्यूमध्ये रॅप केलेल्या आहे सर्व गोष्टी बघा. ओके. आणि इथं जे आहे हे जे किलोमीटर टॉप स्पीड रेंज वगैरे ते एका ड्यूमध्ये घेऊन कॉल एल जी 4 मधल्या ड्यूमध्ये रॅप केलेला आहे. ओके. आणि हे दोन्ही ड्यू आणि इथली लिस्ट वरची ही या सेक्शन मध्ये रॅप केलेली आहे. ओके. आणि हा ही जी हेडिंग येणार आहे टेम्पररी टाकलेली टायटल हा एका सेक्शन मध्ये रॅप केलेला आहे. तर सगळ्या गोष्टी आपल्या कशामध्ये होणार आहेत, या शिक्षणामध्ये. सेक्शन मध्ये होणार आहेत. तर आपण काय केलं, जे काय होतं आपलं इथं H1 पॅरेग्राफ लिस्ट बटन एका ड्यू मध्ये रॅप केलं. ओके. आणि तो ड्यू कशात रॅप केला आपण, सेक्शन मध्ये. एक सेक्शन संपला. नेक्स्ट आपण असाच दुसरा एक सेक्शन बनवू शकतो. मग त्यामध्ये अजून एक ड्यू असणार. मग तिथे आपला हेडिंग H1 असणार आहे. नंतर काय असू शकते, एखादी इन्फॉर्मेशन असू शकते. ओके. त्यानंतर अजून त्याच्या खाली एक सब हेडिंग असू शकते H2 समथिंग. ओके. त्यानंतर एखादी टेबल असू शकते, ते आपण टेबल बनवला होता, बरोबर आहे ना. हो सर. इथे आपण टेबल वर्क करणार नाही, सीएसएस लागेल जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत, तरी आपण एक टेबल टाकून ठेवते. ओके. नंतर इथे एखादी बटन वगैरे राहू शकते किंवा अजून काही असू शकतो. हे सेक्शन वाईज झालं. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे सेक्शन वाईज आपण काय करत जाणार आहोत, एक 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 वर्क करत जाणार. इथे दाखवले तुम्हाला इन्स्पेक्ट करून मी. इथे दिसते तुम्हाला हा एक सेक्शन, हा एक सेक्शन, सेक्शन सेक्शन. ओके. कधी स्ट्रक्चर बनवायचं तर काय, सेक्शन वाईज. तर आता इथे एक गोष्ट सांगतो, इथे मी H1 यूज केलाय. ओके. आणि मी इथे काय करतो, पॅरेग्राफच्या खाली H4 यूज करतो. आणि इथे एक H6 यूज करतो. तर आता आपण काय केलं सिक्वेन्स वाईज, H1 H2 आणि H3 घेतला नाही, थोडा छोटा टेक्स्ट होता म्हणून आपण काय केलं होते H4 मध्ये टाकला, नंतर काय H6 मध्ये टाकला. तर मी आता माझ्याकडे एक अजून एक हेडिंग पाहिजे इथे वरती कुठे तर इथे टॉपला. मग माझ्याकडे काय उरले होतं इथे, H2 H3 आहे आणि H5 आहे. तर मी ती इथे टाकू शकतो का? नाही सर. नाही सर. मी असं म्हणलं इथं माझ्याकडे आता H3 आहे, मग H3च्या इथे टाकू शकेल का मी, नाही टाकू शकत.
मग ते त्याचा तो वर्क होईल, त्याला काय प्रॉब्लेम नाही, सगळं ते व्यवस्थित चालेल. पण प्रॉब्लेम काय होईल होतो, ते जे सिमेंटिक टॅग ज्यांनी बनवले, कशासाठी बनवले त्याचा, ते एसईओ सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन काय त्याचं, याचा एसईओ इन्क्रीज होण्यासाठी बनवलेला आहे. ओके, तर तो डिस्टर्ब होईल, म्हणजे तो वर्कच नाही करणार प्रॉपर. तर H1 यूज केलं, त्याच्यानंतर प्रॉपर खाली H2 यायला पाहिजे. जर तुमची हेडिंग दुसरी असेल, म्हणजे H2 पेक्षा कमी असेल, तर तुम्ही डायरेक्ट H4 यूज करू शकता. मग त्याच्या खाली तुम्हाला 5 आणि 6 यूज करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे ना? हो सर. तुम्हाला डिक्स आणि स्क्वेअर आणि सर्कल झालेला आहे का UL लिस्ट मध्ये? काय सर? UL ऑर्डर अनऑर्डर लिस्ट आणि ऑर्डर लिस्ट मध्ये तुम्हाला हा. स्क्वेअर ते लिस्ट स्टाईल नल माहिती आहे? हा माहिती आहे sir. त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत ते माहिती नाही sir. माहिती नाही, तो ते पण एक बघू आपण. ते आम्हाला झालंच नाही. हा, ठीक आहे झालं नाही मला. ठीक आहे, ते पण बघू आपण मग. ठीक आहे, हे आपण काय करू, झाले तुम्हाला डिलीटच मारून टाकू. ही किती अनऑर्डर लिस्ट घेतली आहे. हे थोडं सेंटरला घेऊ आपण त्याला. मला सेंटरला घेण्यासाठी काय करतो आपण त्याला, इथे सेक्शनला एक क्लास दिला आपण काहीतरी, हिरो सेक्शन. ओके, सेंटरला आणण्यासाठी काय टेक्स्टला प्रॉपर्टी Enter. टेक्स्ट आलाय, हा. हे सेंटरला आलंय. हम्म. पण आपली लिस्ट स्टाईलचे ही कुठे गेले हो, इथं. सुरुवातीला काय असतात तो इथे बुलेटच असतं. डॉट डॉट. बुलेट्स. ओके, हा. ते नाही येत हा. आपल्याकडे ते. हा, ते इथं दिसायला बघा आता. ओके, हा. तर पहिला काय करू आपण, थोडस टेक्स्ट अलाइन सेंटर पेक्षा मार्जिन रिसेट केल्यामुळे येत नव्हतं का सर? हा, थोडस ते मध्ये स्ट्रक्चर होतं ना, हे घेत होतो आपण, थोडस त्याला आपल्या याच्यासाठी करून घेऊ, नंतर बघू आपण ते काय होणार आहे काय नाही. ओके. आपला जे प्रॉपर्टी शिकायचे त्यासाठी हे फक्त मला डॉट्स हे आत तिथं चाले होते, त्याला इथं आणण्यासाठी करत होतो मी ते. ओके, थोडी मार्जिन घेतली आणि ह्याला इथं आणला आपण. बाय डिफॉल्ट काय तो इथे डिस्क आहेत, बुलेट्स. बुलेट्स आहेत. हा, डिस्क म्हणायचं ते, बुलेट्स कोण डिस्क. हो. पण तुम्हाला जर एक काही राईट करायचं आहे, आता मी इथे एक UL आहे, याला लिस्ट स्टाईल काय हो, नन. नाही बाय डिफॉल्ट काय डिस्क आहे. मी इथे सर्कल टाकतो. ओके सर. सर्कल आले. ओके, हो. तर हेच सर्कल आपण काय करू शकतो, अजून एक
लिस्ट स्टाईल स्क्वेअर आहे काय? हे स्क्वेअर दिसत आहेत? हो सर. आणि बाय डिफॉल्ट कोणती आहे लिस्ट स्टाईल? दिस. तुम्ही बुलेट्स म्हणताय. हा, बुलेट्स म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला इथे कोड लिहिताना ज्यावेळेस चेंज करायचं असेल काही तर डिक्स. ओके, हे झालं नव्हतं ना तुम्हाला? नाही सर. तर हे आपण कशाला दिलं? CSS ने दिलं. तर हे बाय डिफॉल्ट काय आहे? डिक्स आहे. तीन टाकू. हे डिस्क. दुसरी कोणती भेटली तेव्हा आपण हे स्क्वेअर. ओके, आणि थर्ड काय बनेल? ओके, तर हे आपण काय करू इथं कमी करू. सर्कलचं काही राहिलं का? चुकली, स्पेलिंग चुकली वाटतं आपल्या. CIRCLE आहे ना? CIR इथे पण उलट टाकले. ठीक आहे. तर ह्याचे आपण काय भेटले? अनऑर्डर लिस्ट मध्ये किती बघितलं? डिक्स, बाय डिफॉल्ट, स्क्वेअर आणि सर्कल. ओके, सिमिलर वे अनऑर्डर लिस्ट आहे. ओके, मी तेच घेतो एखादी कॉपी करून. हा, त्याला मी OL टाकते ते ऑर्डर लिस्ट. आणि इथे हे नाही चलत. ओके, ऑर्डर लिस्ट मध्ये बघू बाय डिफॉल्ट काय काय हो. ऑर्डर लिस्टला 1 2 3 4. 1 2 3 4 आहे. तर इथं टाईप काय लो 1 बाय डिफॉल्ट आहे तो. ओके, मला जर कॅपिटल ABCD पासून पाहिजे तर काय टाकायचं? टाईप ABCD. ओके, हो सर. आणि स्मॉल ABCD पासून पाहिजे मला तर काय आलं का? स्मॉल. आणि मला रोमन मध्ये पाहिजे स्मॉल, तर काय करायचं? स्मॉल आय टाकायचं. आले का? ओके, जर मला कॅपिटल रोमन पाहिजे असेल तर अजून काय करावं लागेल मला? इथे अंदाज लावा बरं. कॅपिटल आहे. आले? हे मेन आहेत, म्हणजे शक्यतो एवढेच असतात. पण ह्याच्यामध्ये तुम्ही आता स्टार, हॅश वगैरे अजून भरपूर काही आहेत, ते तुम्ही फाइंड आउट करायचे. पण मेन जे आहेत इथपर्यंतच येतात. बाकीचे कोणी हा स्टार, हॅश वगैरे बघत नाही, विचारत नाही. ओके, ह्याच्यामध्ये काही नाही ना? ठीक आहे.
तर हेडिंग झाली आपली इन्फॉर्मेशन पॅरेग्राफ. कसा आपण टेबल तर घेतलेलंच होतं. आता एक गोष्ट बघू आपण. पॅरेग्राफ घेतला. ठीक आहे. आणि एक काय करू, स्पॅन घेऊ. आणि ह्याची CSS जाऊन आपण इथे लिहू. हिला काय करू आपण, बॅकग्राऊंड कलर रेड टाकू, थोडीशी पॅडिंग टाकू चारी साईडला. $20 पिक्सल देऊ. आणि स्पॅन आहे आपल्याकडे. बॅकग्राऊंड कलर देऊ आपण त्याला ब्लॅक. कलर देऊ त्याला गोल्ड. पॅडिंग देऊ 10 पिक्सल. ठीक आहे. तर हे आता आपण काय करू, इथे थोडस काढू. ठीक आहे. इथे पण 2च वर्ड ठेवू आपण, समजून जाईल. आता इथे काय डिफरन्स दिसायला हो? इथे पण मी काय करतो, हॅलो वर्डच टाकतो. इथं पण हॅलो वर्ड आहे, इथं पण हॅलो वर्ड आहे, पण दोघांमध्ये डिफरन्स काय आहे सांगू शकता तुम्ही? 100% विड्थ घेतली सारखे वरचा हा, paragraph. पॅरेग्राफ. आणि स्पॅन काय केला, स्पॅन काय करते, तो इक्वल टू parent- इट्स. parent- स्पॅन काय करतोय, इक्वल टू इट्स कंटेंट. content. तर वरचा जो एलिमेंट आहे तो ब्लॉक एलिमेंट आहे. पॅरेग्राफ काय, Block element. नाही नाही ब्लॉक एलिमेंट आहे. ओके. हा. तर तिची डेफिनेशन काय हो सांगा बरं. डेफिनेशन म्हणल्यापेक्षा एखादी प्रॉपर आन्सर द्यायचं असेल तर काय करणार तुम्ही? विड्थच्या बाबतीत, विड्थच्या बाबतीत It's occupy width equal to 100% width of his parent. yes, they always accept width equal to 100% of its parent Yes. width. बरोबर आहे ना? हा सर. ते लिहून ठेवा पॉइंट सगळे. आणि खालचा जो आहे तो कोणता एलिमेंट आहे? Line element. इनलाईन एलिमेंट आहे. तर त्याची कसं करणार, त्याला कसं सांगणार तुम्ही विड्थच्या रिलेटेड सांगायचं असेल तर, width of inline element is equal to its content. Okay. हो सर. हम्म. हा.
ठीक आहे, आता बघू आपण नेक्स्ट. मी हेच पॅराग्राफ थोडं काय करतो, कॉपी पेस्ट करतो 3 वेळेस आणि हा स्पॅन पण 3 वेळेस कॉपी पेस्ट करतो. इथं काय झालं, काय डिफरन्स? लाईन एलिमेंट फक्त सेम रो मध्ये आले आणि ब्लॉक एलिमेंट म्हणजे न्यू लाईन आले. राईट. ब्लॉक काय ऑलवेज स्टार्ट विथ न्यू लाईन. न्यू लाईन आणि इनलाईन ऑलवेज स्टार्ट ऑन सेम लाईन. हो. तर इथं काय डेफिनेशन सांगा, मी इथं काय बनणार होतं त्याला, जर डिफरन्स सांगा मला तर ते काय म्हणायचं इथे आता दुसरा. तर ब्लॉक एलिमेंट आहे जो आपला पॅराग्राफ आहे, दे ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन. न्यू लाईन और न्यू रो. ओके. आणि इनलाईन एलिमेंटच्या रिलेटेड सांगायचं असेल तर इथं काय सांगणार त्यावेळेस, इट्स ऑलवेज स्टार्ट ऑन सेम लाईन और सेम रो. ओके. ओके सर. तर किती डिफरन्स आहे, दोन बघितले आता आपण. हा, दोन बघितले. एक काय बघितलं, एक विड्थ बघितला आणि ऑलवेज स्टार्ट ते कोणत्या लाईनला होते. हा. बरोबर आहे ना. हो सर. आता आपण काय करू, पॅराग्राफ आहे आपल्याकडे, मार्जिन टाकू, चारही साइडने टाकू 50 पिक्सल. 50 म्हणलं जास्तच होईल, 20 पिक्सल टाकू. याला पण मार्जिन 40 पिक्सल टाकू, छोटा आहे ना तर. बघू आता काय इथं काय झालं, ब्लॉक एलिमेंटला काय झालं, चारी बाजूने झाले सर मार्जिन आपला. तर इथं आपण एक इन्स्पेक्ट करू. इथं दिसते मार्जिन 70. ओके. हा. आणि जे खालचे हे बाय डिफॉल्ट आहे बघा, ते आपण HTML सेट काढलंय ना त्यामुळे होते. आपण काय करतोय, का आता काय हो, मी जर मार्जिन काढली तर काय होते, ते चारही साईडची निघून जाते. ते ऑरेंज फेंट ऑरेंज कलरचं जे दिसते तुम्हाला एरिया, तो काय हो मार्जिनचा आहे. तर मार्जिन काय झाली, चारही म्हणजे चारही साईडला अप्लाय व्हायली. पण तेच जर आपण इथं स्पॅन मध्ये जर बघितलं तर काय होते हो, लेफ्ट हँड राहिला आपलं. फक्त मार्जिन इथं काय करू शकतो आपण, लेफ्ट आणि राईटला अप्लाय करू शकतो. ठीक आहे. तर इथे काय सांगणार आपण त्याला, तर ब्लॉक एलिमेंटच्या बाबतीत काय सांगायचं, वी कॅन अप्लाय मार्जिन फोर साइड, फोर डायरेक्शन, ऑल डायरेक्शन किंवा फोर साइड. आणि इनलाईनच्या वेळेस सांगायचं असेल तर वी कॅन अप्लाय मार्जिन राईट अँड लेफ्ट. हा, नाहीतर वी कॅन नॉट अप्लाय टॉप अँड बॉटम मार्जिन इन इनलाईन एलिमेंट. ओके. म्हणजे किती झाले हो आता आपले डिफरन्स, 3 झाले. हे खूप महत्वाचे आहेत इंटरव्ह्यूच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने, आणि तुम्हाला वर्क करताना पण हे खूप महत्वाचे. ओके. फर्स्ट झालं काय, ब्लॉक एलिमेंट मध्ये दे ऑलवेज ऍक्सेप्ट विड्थ इक्वल टू 100% ऑफ इट्स पॅरेंट विड्थ. आणि इनलाईन एलिमेंट मध्ये विड्थ ऑफ इनलाईन एलिमेंट इज इक्वल टू इट्स
कंटेंट. आणि नेक्स्ट आहे बघितलेला अजून दे ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन ऑर न्यू रो. आणि इनलाईन एलिमेंट मध्ये दे ऑलवेज स्टार्ट ऑन सेम लाईन और हॅलो सेम रो. हॅलो आय ऑडिबल. हॅलो आवाज येतोय माझा? हा हो, सर sir. आवाज बोलत नाही यार, प्रॅक्टिस करतोय. बोलत जा, म्हणजे हे तुम्ही बोलत गेले तर तुम्हाला बोलता येणार आहे इंटरव्ह्यू मध्ये. बोलत जा माझ्यासोबत थोडस, म्हणजे तुमचं पण ते तोंडामध्ये ते फ्लुएंटली असं हे होत जाईल. ओके सर. हं? मी रिव्हिजन सेशन कशाला घेतलो? तुम्ही थोडं बोलत गेला तर थोडं थोडं असं होऊन जाईल ते. तर काय होईल ते इनलाईन मध्ये काय म्हणलं मी? इट स्टार्ट्स ऑन सेम लाईन और सेम रो. ओके. आता नेक्स्ट बघू अजून एक कोणता आहे. इथे काय करतो मी, हाईट टाकतो त्याचं 200 पिक्सल आणि विड्थ ते देतो त्याला 500. ह्याच दोन प्रॉपर्टी मी इथे काय केलं मला दिल्या. काय झालं इथे? ब्लॉक एलिमेंट काय केलं? हाईट विड्थ त्याने ऍक्सेप्ट केली, पण इनलाईन एलिमेंट काय झालं? हाईट विड्थ आपण दिलो न दिलो काय फरक पडला का त्याला? आपला जमस. तर मग इथे चौथा डिफरन्स काय सांगू शकतो आपण? इन ब्लॉक एलिमेंट मध्ये काय सांगू शकतो? We can apply width and height to block element. We can Apply it to block element. we can apply height and width to block element. आणि इनलाईन मध्ये काय? We cannot apply height and width to inline element. Inline element. किती झाले हो आपले पॉइंट? 4 झाले. हा. ह्याच्या रिलेटेड एक सांगायचं होतं मला. काय तर सांगायचं होतं मला एक पॉइंट. Forget about that. ठीक आहे, बघू माझं उद्या. हा तो बरोबर आहे. इनलाईन आता जर ठीक आहे, तर मला काय करायचं? स्पॅनला मला जर हाईट विड्थ अप्लाय करायची आहे आणि टॉप बॉटम मार्जिन अप्लाय करायची आहे, हा, तर इथे मला काय करावं लागेल या स्पॅन साठी? सांगू शकता पण? सर एक प्रॉपर्टी यूज करा सर. डिस्प्ले इन ब्लॉक. राईट. मला जर इथं स्पॅनला टॉप बॉटम मार्जिन अप्लाय करायचे आणि त्याला हाईट विड्थ पण अप्लाय व्हायला पाहिजे असं माझं जर वाटत असेल, तर इथं काय यूज करावं लागेल मला? डिस्प्ले ब्लॉक. इनलाईन ब्लॉक. आता झाले का? हा सर चालेल. हो. तो मार्जिन घेतला टॉप बॉटम, हाईट विड्थ पण घेतली त्यांनी. ओके, मग ही कॉमन प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. ओके, हा सर. नुसता इथं ब्लॉक दिला तरी काय होईल? ब्लॉक दिला तर काय होईल इथे? सांगा बरं. प्रॉपर्टी अप्लाय होत नाही.
सेम अप्लाय होणार, पण ती ब्लॉक वाली अजून एक आपण बघितलं तर डिफरन्स, दे ऑलवेज स्टार्ट ऑन, हा न्यू लाईन. बरोबर आहे ना. ओके हा सर. ओके. पण आपण नुसतं जर इनलाईन एलिमेंट ठेवला नुसता, तर इथे किती प्रॉपर्टी आपल्याला भेटायला त्याच्या आपल्याला इथे, ज्या की आपण इनलाईन एलिमेंट मध्ये अप्लाय नाही करू शकत होतो. एक तर टॉप बॉटम बॉटम हा मार्जिन अप्लाय करू शकत नव्हतो, ती एक हा. मिळाली. ओके. आणि आपण त्याला हाईट विड्थ नाही देऊ शकत नव्हतो, ते एक घेतलं त्याने. बरोबर आहे. हा म्हणजे त्यांनी दोनच प्रॉपर्टी तिकडून काय केल्या, ब्लॉक एलिमेंट मधल्या ऍक्सेप्ट केल्या ज्यावेळेस आपण इनलाईन ब्लॉक टाकेल. बरोबर आहे. पण आपण ज्यावेळेस इथे ब्लॉक करल त्यावेळेस ते दे ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन. न्यू लाईन. हा, आणि विड्थ कशी घेणार ते, 100% ऑफ इज पॅरेंट. हा, मी जर इथे टाकलं ब्लॉक आणि ह्याची विड्थ जर काढली, कुठे दिली आपण विड्थ, इथे, ते काय करणार होते नाही, जे काही ब्लॉकच्या प्रॉपर्टी होती त्या इथेच अप्लाय होणार. इथे काय लिहिलं आपण मग, डिस्प्ले ब्लॉक. डिस्प्ले ब्लॉक मध्ये काय काय म्हणलं आपण, दे ऑलवेज स्टार्ट ऑन न्यू लाईन और न्यू रो, कॅन अप्लाय मार्जिन ऑल साइड. अरे कोण आहे, म्यूट हा, फोर साइडला आपण काय मार्जिन अप्लाय करू शकतो म्हणतो. पुन्हा दे ऑलवेज ऍक्सेप्ट द विड्थ इक्वल टू 100% ऑफ इट्स पॅरेंट विड्थ. ओके. आणि कोणती राहिली एक शेवटी, वी कॅन अप्लाय हाईट अँड विड्थ. ह्याच प्रॉपर्टी येणार ज्यावेळेस आपण ब्लॉक टाकेल. ओके. तर इनलाईन काय करतो, दोन ब्लॉकच्या प्रॉपर्टी घेतो. कोणत्या, त्याला आपण मार्जिन आणि टॉप बॉटम आणि हाईट विड्थ पण देऊ शकतो. ओके. इथपर्यंत काही कन्फ्युजन करायला नाही ना. ओके. चार्जिंग पण संपत आली, पॉवर आउटेज आहे. ठीक आहे, अजून एक दोन प्रॉपर्टी बघू आपण. डिस्प्ले नन आणि विजिबिलिटी हिडन मध्ये काय डिफरन्स आहे सांगा बरं. डिस्प्ले नन झालंय तुम्हाला, हो सर. हा, आणि विजिबिलिटी हिडन झाले. झालेलं आहे सर. तर डिस्प्ले नन केल्यावर फक्त ते निघून जातं, त्याची जागा कोणी घेत नाही. आणि विजिबिलिटी हिडन केलं तर ते त्याची जागा दुसरं हे घेतं. शुअर. कोण सांगितले, वीरभद्र का, नागेशने सांगितले का. तर अजून एकदा रिपीट करू बरं नागेश, काय म्हणलं मला थोडस क्लिअर होते एकदा अजून. हॅलो. डिस्प्ले नन केल्यावर सर त्याची जागा तिथंच असते, फक्त ते दिसत नाही. ओके. अजून आणि विजिबिलिटी हिडन केली तर त्याची जागा निघून जाते, त्याच्या ठिकाणी दुसरं येते सर. मला वाटतं व्हाईस वर्सा सांगितलं. हा, मला पण तसंच वाटतं, थोडं माग कन्फर्म. व्हाईस वर्सा सांगितलं. बघू आपण इथे टाकून, इथे चेक करू आपण. आपण इथं 3 पॅरेग्राफ घेतलेले आहेत. ओके. 1 2 3. इथं 1 टाकतो मी, 2. ओके. आणि कलर टाकू, त्याला कलर असं व्हाईट टाकू. फॉन्ट साइज 30 टाकू.
आता दिसतो. आता मी काय करतो, हा मधला एक पॅराग्राफ आहे त्याला एक क्लास करतो. टेक्स्ट नावाने क्लास क्रिएट केला त्याच्यावरती आणि इथं अप्लाय करतो टेक्स्टला. ओके, आणि मी त्याला डिस्प्ले काय म्हणतो, नन. नन. काय झालं, तो 2 वाला गेला बघा, 1 आणि 3 दिसते आणि तो 2 वाला होता तो गेला. इन्स्पेक्ट करू. दिसते डिस्प्ले नन. ओके, आणि जर मला आता तो शो करायचा आहे मला इथे, टू नंबरचा जो आहे पॅराग्राफ आपल्याला तो शो करायचा तर मला इथं का टाकावं लागेल? सर विजिबिलिटी टाकावं. नाही विजिबिलिटीचं नाही, डिस्प्ले ब्लॉक. ओके, ब्लॉक म्हणलं तर तो शो होईल. ओके, नन म्हणलं तर जाईल, ब्लॉक म्हणलं तर शो होईल. हे पण एक डिफरन्स लक्षात ठेवा. त्यासाठी सांगितलंय मुद्दा मी. ठीक आहे, डिस्प्ले नन म्हणलं तर काय झालं, रिमूव्ह. इट्स रिमूव्ह फ्रॉम HTML एलिमेंट. ओके, इट्स रिमूव्ह द HTML एलिमेंट फ्रॉम काय, फ्रॉम द पेज और डॉम स्ट्रक्चर. डॉम वगैरे काय आता नंतर बघते तुम्हाला, जावास्क्रिप्ट मध्ये पण होईल व्यवस्थित. तर लक्षात ठेवा की पेज, तर डिस्प्ले मध्ये काय म्हणलो, इट्स रिमूव्ह HTML एलिमेंट फ्रॉम काय, पेज. आणि दुसरं काय होतं चेंज त्याच्यात लगेच, इट्स चेंज द स्ट्रक्चर ऑफ पेज किंवा डॉम. बरोबर आहे ना? मी ज्यावेळेस डिस्प्ले नन टाकलं तर जे हॅलो वर्ल्ड 3 वाला पेज पॅराग्राफ होता तो काय झाला, डिस्टर्ब झाला. तो त्याची जागा सोडून त्या दुसऱ्याच्या जागेवर बसला त्या जाऊन. म्हणजे काय झालं, स्ट्रक्चर चेंज झालं ना इथे. म्हणजे काय झालं, डिस्टर्ब झालं, त्याला काहीतरी चेंज केलं त्यांना. इट्स चेंज द स्ट्रक्चर ऑफ पेज. बरोबर आहे ना? आणि मला तो जर डिस्प्ले नन केलाय आणि मला ते कुठल्या तरी एखाद्या मी ते HTML मध्ये CSS मध्ये मी डिस्प्ले नन करून ठेवलंय, पण मला एखाद्या बटनवर क्लिकवर जर त्याला शो करायचं असेल तर त्यावेळेस मी त्या बटनवर CSS काय अप्लाय करणार, डिस्प्ले ब्लॉक. त्या बटनवर ज्यावेळेस मी क्लिक करेल, डिस्प्ले नन असलेला डिस्प्ले ब्लॉक होईल मला लगेच क्लिक केल्यावर. ओके, असं. त्यासाठी हे डिस्प्ले ब्लॉक तुम्हाला शो करण्यासाठी असते, हे लक्षात ठेवा. हे पण एका कामासाठी येतो डिस्प्ले ब्लॉक. इथपर्यंत आलं लक्षात? ठीक आहे, डिस्प्ले नंतर झाला आपला आणि ब्लॉक पण झालाय. आता बघू विजिबिलिटी हिडनचं काय. विजिबिलिटी काय म्हणलो मी, हिडन. काय झालं इथे, रिमूव्ह झालं सर, पण जागा गेलं नाही. तर याला कसं सांगणार तर मग, इट डज नॉट रिमूव्ह द HTML एलिमेंट फ्रॉम द पेज अँड नॉट विजिबल टू युजर्स. बरोबर आहे ना? काय म्हणलं आपण, इट डज नॉट रिमूव्ह द HTML एलिमेंट फ्रॉम द पेज, नॉट विजिबल टू ओके. इथं दिसतंय बघा, तो त्याची पॅडिंग मार्जिन वगैरे सगळं दिसते, पण नॉट विजिबल टू युजर. आणि तिसरं काय म्हणू शकतो, इट डज नॉट चेंज द स्ट्रक्चर ऑफ द पेज. ओके, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे? कोणाला काही डाऊट असेल याच्यात काही? हा, नाही ना सर? सर सेक्शन डिव्हिजन अँड असेल का फरक आहे सेक्शन आणि डिव्हिजन मध्ये कंटेनर?
सेक्शन आणि डिव्हिजन मध्ये काहीच नाही, फक्त की नाही त्याचा एसईओ इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे एक प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये जायला पाहिजे, त्या वे साठी दिलेला आहे त्यांनी. सर आपण सेक्शन म्हणलं की सर एक बॉक्स समजून घेतो ना. सेक्शन म्हणजे एक बॉक्स झाला, डिव्हिजन म्हणजे एक बॉक्स झाला, कंटेनर मध्ये पण एक बॉक्स येतो. बॉक्स का फरक आहे? का फरक आहे म्हणजे जो आपण सीएसएस अप्लाय करतो थोडं कन्फ्युजन येतं. एक मिनिट चांगलं एक एक्झाम्पल बघतो मी डेली लाईफ मध्ये. आता तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायचं आहे, बरोबर आहे? तुम्ही गिफ्टच्या दुकानात घेतलात, एखादी गिफ्ट घेतलात, त्याच्यामध्ये 2-4 खेळणे वगैरे घेतलात आणि ते छोट्या छोट्या बॉक्स मध्ये घेतलात आणि ते एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवलात तुम्ही, बरोबर आहे? मोठा बॉक्स काय हो, म्हणजे एक ड्यू आहे तुमचं, ड्यू आहे, ओके ड्यू आहे तुमचं ते. हा, म्हणजे ते सगळेचे छोटे छोटे पार्ट होते, तुम्ही एका मोठ्या बॉक्स मध्ये टाकलं, ते एक ड्यू झाला तुमचा. पण आपण ते एक बॉक्स आहे साधा अवघड, ते डायरेक्ट तुम्ही प्रेझेंट करताल का गिफ्ट? डायरेक्ट बॉक्स नेऊन प्रेझेंट करताल का? त्याच्यावर काहीतरी रॅप करताल ना तुम्ही दुसऱ्या गोष्टीने. डिझाईनचं तुम्ही ते काय म्हणतात त्याला, पेपर वगैरे लावताल, डिझाईन करताल वगैरे त्याला. तो पण बॉक्स कशामध्ये रॅप केला जातो? नाही, तो ड्यू जो आपण, तो बॉक्स आहे तो आपला एक ड्यू आहे, म्हणजे तो बॉक्स कशामध्ये रॅप करतो आपण? तो एका पॉलिथिन मध्ये, तो कलरचा पॉलिथिन असतो ना, त्याच्यामध्ये रॅप केला जातो तो. आणि मग तो आपण व्यवस्थित दिसतोय, ते दिसायला छान वाटतंय, प्रेझेंट आहे म्हणून कळतंय त्याला त्या म्हणजे घेणाऱ्याला कळते की हे आपल्याला प्रेझेंट देऊ लागले गिफ्टचं. आपण नुसतं बॉक्स नेऊन दिलं, त्याला एखाद्या कव्हर मध्ये रॅप न करता त्याला नुसतं नेऊन दिलं, त्याला काय कळणार आहे आपल्याला गिफ्ट देते का दुसरंच काहीतरी आणून देते, त्याला काही कळणार आहे का? नाही कळणार त्याला. पण ज्यावेळेस आपण त्याच्यावरती पॉलिथिनचं रॅपिंग करून देतो त्याला, तर त्याला काय वाटते, अरे गिफ्ट आहे आपल्यासाठी, मग तो व्यवस्थित घेतो ठेवून देतो. तसंच ब्राउझरचं आहे ते. तर एचटीएमएल लोकांनी ज्यांनी एचटीएमएल तयार केलेला आहे, तर त्यांनी बघितलं की आता एखादी आपली वेबसाईट आहे, तर आता एखादी फूड ऑर्डर डिलिव्हरी करणारी 2-4 वेबसाईट आहेत, जसं झोमॅटो आहे, स्विगी आहे. तुम्ही एखादे ऑनलाईन टाकला गुगलवरती, ऑनलाईन डिलिव्हरी फूड ऍप म्हणून जे काही वेबसाईट आहे, तर सर्वात आधी कोणती येईल वरती? ज्यांचा एसईओ चांगला असेल, झोमॅटोचा जर एसईओ चांगला असेल त्याची येईल, किंवा स्विगीचं चांगलं असेल तर त्याची येईल, किंवा अजून जे काही XYZ कंपनी आहेत त्यांचा जर एसईओ चांगला असेल तर ते टॉपला येतील, बरोबर आहे ना? म्हणजे त्यांचा कोड सुंदर ज्यांचा कोड सुंदर आहे, ज्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत गेल्यात, तर त्यांची वेबसाईट टॉपला दिसेल गुगलला, म्हणजे त्यांचा एसईओ काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणजे त्यांनी काय केलं, ते सगळे ड्यू एका सेक्शन मध्ये रॅप केलेत. म्हणजे आपण सगळं घेतलेलं गिफ्ट होतं त्या एखाद्या कलरच्या पॉलिथिन मध्ये व्यवस्थित सुंदर करून त्याला आपण रॅप करून प्रेझेंट केले. तसाच आपला कोड आपण काय केलं, सगळा एका रॅप करून त्या सेक्शन मध्ये ठेवलाय आणि तो सेक्शन आपण प्रेझेंट केलाय, म्हणजे ब्राउझरवरती आपण लाईव्ह करून सोडलाय. तर मग तो काय करतो, स्वतःच बघतो की कोणाचा एसईओ वगैरे आहे, कसं आहे काय नाही. मग तो काय करतो, आपली वेबसाईट टॉपला नेतो. सिक्वेन्स साईज इथं लाईट हाऊस इथं दाखवतो, हो का, इथे एसईओ वगैरे असतं, इथं सगळ्या गोष्टी तुम्हाला जनरेट रिपोर्ट करून भेटतात. त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, त्याचा प्रोग्रेस कसा आहे, आणि त्याचा एसईओ कसा आहे, मोबाईल आणि डेस्कटॉप यूज साठी, हे दोन्हीसाठी असतं. म्हणजे तुमचा एसईओ इन्क्रीज होतो, म्हणजे तुमची वेबसाईट ही टॉपला जाऊन बसते. इथं तुम्ही जर टाकलं इथे फूड ऑर्डर डिलिव्हरी वेबसाईट म्हणून, ज्यांचा एसईओ चांगला आहे तोच टॉपला येईल. मी जर ऑनलाईन शॉपिंग टाकलं इथं, तर हे ह्यांचा एसईओ चांगला आहे. कोणता काय शॉप रेस्टॉप पण काय तर आहे, ह्यांचा एसईओ चांगला आहे म्हणून ह्यांची यादी टॉपला दाखवायला झाली. नंतर कोणाचा आहे तो जे काही ते येतात. नंतर अमेझॉन आले बघा, म्हणजे अमेझॉनची पण एसईओ नाही तेवढी चांगला त्यांचा. नंतर फ्लिपकार्टचा आहे.
आय ठीक आहे. थिंक मंत्राचं सर्वात चांगलं असेल सर. नाही इथं दाखवतच नाही ना. हे इथं ऍडव्हर्टाइजमेंट ऍड आहेत ना सध्या. हा ऍड पण आहेत, इथं पण दाखवते ना ह्याच्यामध्येच अमेझॉनचं पण. ही जे विदाउट ऍड वाली पहिली मंत्रा आहे. राईट राईट बरोबर ऍडच आहे ते राईट. मिंत्रा नंतर काय फ्लिपकार्टचं आहे, स्नॅपडीलचं आहे, अमेझॉनचं खाली आहे इथे. बरोबर आहे, हे ऍडचं नाही राईट. तर हाच आहे त्याच्यात फरक, बाकी काही नाही. हे आपल्याला होणार आहेत किंवा काही असे. म्हणजे त्यांनी प्रॉपर स्ट्रक्चर मध्ये त्यांनी जसं दिलं होतं तसं आलेलं आहे ते. हिडर, नॅव, सेक्शन, असाइड, आर्टिकल, फुटर. हे तुम्ही लक्ष थोडस सिमेंटिक टॅग कोणती आहेत, त्यांचा यूज काय. ओके. हॅलो. Awesome. ठीक आहे, अजून काही क्वेश्चन कोणाला. कंटेनर नसेल. कंटेनर ते कशासाठी घेतलं जाते, आपण ज्यावेळेस एक डिझाईन करायला घेऊ आपण PhD फाईल वगैरे, त्यावेळेस तुम्हाला सांगेल की कंटेनर का घेतलं जातं, कशासाठी घेतलं जातं. कारण ते आपल्याला एक ठराविक स्ट्रक्चर मध्ये करायचं असते. विड्थ मध्ये एक ठराविक विड्थ असते त्याची. तर ते बुटस्ट्रॅप मध्ये पण बाय डिफॉल्ट असतात ते डिफाईन. तर ते त्यावेळेसच बघू ते. आता सांगितलं तर तुम्हाला लक्षात येणार नाही कंटेनरचं. त्याच्यामध्ये पण कंटेनर LG आहे, कंटेनर MD आहे, आणि कंटेनर आहे, असं पण आहे त्याच्यात. ते बुटस्ट्रॅपच्या वेळेस बघू, नसतं आपण ज्यावेळेस लेआउट चालू करू आपण एखादी, त्यावेळेस पण बघू ते. ओके. सर क्लास दररोज आहे का सर रिव्हिजनचा? हा बघू ना सर काय म्हणतात ते सांगू. ठीक आहे, आजचं सांगितलेलं तर आलं ना लक्षात. आय थिंक 1-2 गोष्टी नव्या पण सांगितल्यात मी. चांगलं सांगितलं तुम्ही आज. चांगलं सांगितलं आज. आपल्याला किती गोष्टी माहित नव्हत्या.